मराठी कंपल्सरी करायला हरकत नाही आहे. मराठी बोलायला आलं पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण मुंबई ही काय तशी तामिळनाडू नाही आहे. मुंबई ही काय बेंगळूर नाही आहे, हैदराबाद नाही आहे. तर आता त्या तिकडच्या लँग्वेजमध्ये तिथं जर राहायचं असेल ती भाषा शिकलीच पाहिजे. तर मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि सर्व भारतातल्या प्रत्येक राज्यातला कोणी ना कोणी माणूस इथं आहे आणि त्या माणसाला इथं मराठी माणसाने सोडून दिलेलं आहे. काही लोक विरोधामध्ये बोलतात, पण मराठी माणसानेच मोठं मन करून त्यांना स्वीकारलेलं आहे. पण अशा पद्धतीचा निर्णय प्रतापराव आपले मिनिस्टर प्रताप सरनाईक साहेब माझे चांगले मित्र आहे आणि माझ्याकडे एक खातं होतं. मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री असताना माझ्याकडे खातं होतं आणि मी त्यावेळेला अनेक वर्ष जे हे आपलं परमिट आहे रिक्षाचं, अनेक वर्ष नव्हतं त्यावेळेला मी ते चालू गेलो होतं आणि हजारो लोकांना त्या परमिटचा फायदा झाला होता. त्यामुळे मराठी शिका हा आग्रह करायला हरकत नाही आहे. पण असा एखादा आदेश काढणं वगैरे या मताशी मी समजत नाही. कारण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि आज आमची खेड्यापाड्यातील महिला सुद्धा हिंदी बोलते. मराठी बोलणारी जी आमची महिला आहे, काही अशिक्षित आहे, झोपडपट्टीत राहणारी, ही सुद्धा हिंदीचं चांगलं बोलते. त्यामुळे ठीक आहे, तो विषय नाही आहे. पण मराठीचा आग्रह असायला हरकत नाही. पण परमिटच रद्द करू असं काय ते जे लोक उपाशी मारणार का ते लोक झालेले. त्यामुळे असा काहीतरी निर्णय घेऊन मुंबईची प्रतिमा करू नये. मुंबई ही व्यापक आहे. मुंबईचं दिल फार मोठं आहे आणि मुंबईनं सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. पण मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. पण त्यांनी मराठी शिकावं आणि इथं राहणारे 80% लोक मराठी चांगलं बोलतात. आता केरळची मुलं मी बघितली, आंध्राची बघितली, साऊथ इंडियाची बघितली, नॉर्थ इंडियाची बघितली, गुजराती मुलं बघितली, मुली मराठी चांगली बोलतात की नाव त्यांचं गुजराती असतं पण मराठीचं चांगलं बोलतात. त्यामुळे इथं 80% मुलं मुली अत्यंत चांगलं मराठी बोलतात. असं राजकारण करून मुंबईची इमेज थोडीशी करू नये असं माझं मत आहे. ठीक आहे, प्रतापराव सरनाईकांच्या मताची मी सहमत आहे की इथं राहणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकायला पाहिजे. त्यांनी शिकायला हरकत नाही आहे, पण लगेच परमिट करू नये. त्यांना शिकायला थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी क्लासेस घेण्याचाही काहीतरी एखादा निर्णय घेतला पाहिजे त्या रिक्षा चालकांना मराठी ते शिकवण्यासाठी. त्यामुळे असा प्रयत्न झाला पाहिजे.